काय त्याचं नाव ते कोरटकर. कोरटकर नावाचा एक ब्राह्मण शिवी देतो, वाचाळ भाषेत बोलतो, महामानवांच्या इतिहासाला चुकीचं वळण देतो आणि सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान, माँसाहेब जिजाऊंचा अपमान. या अगोदर राज्यपाल पदावर असलेले भगतसिंग कोश्यारी यांनी फुले दाम्पत्याचाही अपमान केला. तर या लोकांकडून वारंवार ह्या बहुजन महामानवाचा अपमान होत आहे. हा जो कोण आहे तो कोरटकर, या कोरटकरला कोर्टात खेचा, कायदेशीर कारवाई करा, नाहीतर एकदा जर हा 85% बहुजन समाज रस्त्यावर उतरला तर ही लढाई तुम्हाला खूप जड जाईल. आम्ही तुम्हाला या ठिकाणी हा कडक शब्द देतो आहे. वसमत प्रतिनिधी. आज रोजी वसमत तहसील कार्यालय येथे संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, मराठा सेवा संघ, मौर्य क्रांती संघ व विविध बहुजनवादी संघटनांनी निदर्शनं करत प्रशांत कोरटकर याने प्रसिद्ध इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत हेतुपुरस्कृत्या बहुजन महापुरुषांबद्दल अपशब्द वापरत सबंध बहुजन समाजाच्या भावना दुखावल्याबाबत तात्काळ कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन वसमत तहसीलदार माननीय शारदा दळवी मॅडम यांच्यामार्फत गृहमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. यावेळी शंकर कदम, राजू जाधव, गजानन मोरे, आर डी देशमुख सर, मुंदाजी कदम, हरिभाऊ दिपके, मारुती कोरडे, संभाजी काटे, गौतम खंदारे, संतोष शिवभगत, मुरलीधर गव्हाणे, पिराजी गाडगे, प्रकाश खाडे, राजू एंगडे, सुनील रणवीर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मराठा टाइम्सच्या प्रतिनिधींशी शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी साधलेला संवाद पुढीलप्रमाणे. मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, वसमत. महापुरुषाचे अपमान होत आहे, त्या संदर्भामध्ये आपण निवेदन दिलेले आहे. काय सांगा? प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि अभ्यासक आदरणीय सावंत सरांनी जो इतिहास या महाराष्ट्रात मांडला तो वास्तववादी इतिहास आहे. वास्तविक पाहता सरकारच त्या विचाराचं राहिलेलं नाही. सरकारला तारीखवादामध्ये महापुरुष अडकवायचे, सरकारला इतिहास संपवायचा आहे आणि सरकारकडे ऐतिहासिक महापुरुषच नाहीत कुठली प्रेरणा घ्यावी म्हणून महाराष्ट्रात असे काही भांडवल तयार केले जात आहेत की इतिहासातले जुने गोष्टी करून कुठंतरी महाराजांची, शिवाजी महाराजांची बदनामी होईल आणि महाराष्ट्रात जे काही प्रकरणं सध्या घडलेले आहेत त्या प्रकरणातून दुर्लक्ष करता येईल याचा प्रयत्न सरकार कसोशीनं करते, ती दुःखाची गोष्ट आहे. वास्तविक पाहता प्रशांत कोरटकर नावाचा जो काही पत्रकार आहे तो पत्रकार म्हणून मिरवतो, त्याला कुठलं इतिहासाचं भान नाही किंवा इतिहासाची जाण नाही. अशी माणसं जर इतिहासावर बोलत असतील आणि सरकार त्यांना दखल घेऊन त्यांना संरक्षण देत असतील तर सरकार चोराच्या पाठीशी आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही खरा इतिहास आहे तो कितीही जरी झाकून ठेवला, एखाद्या शेजाऱ्याने कोंबडा झाकून ठेवला तर सूर्य उगवायचा थोडा थांबतो. शिवाजी महाराज जो खरा इतिहास आहे तो खरा इतिहास आहे. या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला तो इतिहास माहीत आहे, ती प्रेरणा घेऊन काम करते आहे. वास्तविक पाहता चांगलं झालं की छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा संभाजी महाराज या निमित्तानं चित्रपट आला आणि चित्रपटाच्या निमित्तानं काही कमी वाईट झालेलं आहे इतिहासामध्ये. त्याची दखल घेण्याच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्रातला बहुजन आता जागा झालेला आहे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून का होईना खरा संभाजी महाराज या महाराष्ट्रातल्या लोकांना कळायला लागल म्हणून कोलेकोई सरकारची सुरे असे भांडवल लावून देण्याचं काम करत आहेत. सरकारला विनंती आहे, आता निवेदन दिलेलं आहे, रस्त्यावर येण्याची वेळ सरकारनं येऊ देऊ नये. आज जे निवेदन दिलं, निवेदनासंदर्भात तुम्ही काय सांगता? आज वसमत कार्यालय या ठिकाणी आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. याचा विषय असा आहे की प्रसिद्ध इतिहास संशोधक मान्यवर इंद्रजित सावंत साहेब हे या देशातल्या 85% बहुजनांच्या काळजाची ताईत आहेत आणि त्यांना काय त्याचं नाव ते कोरटकर नावाचा एक ब्राह्मण शिवी देतो, वाचाळ भाषेत बोलतो, महामानवांच्या इतिहासाला चुकीचं वळण देतो आणि सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान, माँसाहेब जिजाऊंचा अपमान. या अगोदर राज्यपाल पदावर असलेले भगतसिंग कोश्यारी यांनी फुले दाम्पत्याचाही अपमान केला. तर या लोकांकडून वारंवार ह्या बहुजन महामानवाचा अपमान होत आहे. हा जो कोण आहे तो कोरटकर, या कोरटकरला कोर्टात खेचा, कायदेशीर कारवाई करा, नाहीतर एकदा जर हा 85% बहुजन समाज रस्त्यावर उतरला तर ही लढाई तुम्हाला खूप जड जाईल. आम्ही तुम्हाला या ठिकाणी हा कडक शब्द देतो आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाला आम्ही हे सांगू इच्छितो की ज्यानं धमकी दिली तुम्ही त्याला पोलीस प्रशासन दिलं, त्याला तुम्ही सिक्युरिटी दिली आणि ज्याला धमकी दिली त्याला तुमची कुठलीही प्रकार दखल घेतलेली नाही. याचा अर्थ आम्ही असा गृहीत अर्थ धरतो की जी धमकी त्या कोरटकरने
इंद्रजित सावंत साहेबांना दिली आहे ती तुम्हाला मान्य आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही सुद्धा मिळते जुळते आहात आम्ही असं याचा अर्थ समजून घेऊ। जर या सगळ्यांचा हा जो काही पुढारी आहे ते या प्रशासनातले प्रमुख नेते आहेत आम्ही असं गृहीत धरू आणि जर तुम्ही बहुजनांच्या विरोधात काम करत असाल, आमच्याच खाऊन ते 12 गावचं बरं होतं म्हणल्यावर याच्यातच मागून खाऊन जर तुम्ही आमच्या बोकांडीवर बसणार असाल तर फक्त एक मराठा समाज रस्त्यावर उतरला होता तर तुमच्या नळड्यापर्यंत पाणी आलं होतं। आता जर 85% लोक रस्त्यावर उतरले तर तुमची खुर्चीसुद्धा आम्हाला मान्य असणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला एक कडक वॉर्निंग देतो, आता बस झाले अर्जन विनंत्या करणं। इथून पुढं जर तुमचा कोणताही मागून खाणारा माणूस दान दक्षिणाच्या नावावर भीक मागणारे रावला जर समजा छत्रपती संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, जिजाऊसाहेब असतील, फुले दाम्पत्य असेल, कुठल्याही बहुजनाच्या महामानाचा जर अपमान कराल तर ही लढाई तुम्हाला रस्त्यावरून लढावी लागेल आणि ही तुम्हाला खूप जड जाईल। तुम्हाला अशी कडक वॉर्निंग देतो। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। या ठिकाणी एवढं सांगून थांबतो आणि यानंतर जर कोणी काही कारवाई नाही केली तर आम्ही कारवाई करण्याच्या मागे लागू, हे तुम्हाला जड जाईल आणि रस्त्यावरची लढाई होईल। त्यातपूर्वी तुम्ही तात्काळ कारवाई करावी आणि या आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी फक्त आम्ही एक विनंती करत आहोत। यानंतर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, आंदोलन करू, मोर्चे काढू आणि तुम्हाला काम करण्यास सुद्धा भाग पाडू। धन्यवाद।